आंदोलन करणाऱ्या जैनांवर तातडीने गुन्हे नाहीत, अमित ठाकरेवर मात्र गुन्हा। मनसेचा पोलिसांशी धक्काबुक्की प्रकरणी असाही बचाव। पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर देणार राजीनामा। कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंवर केली नाराजी व्यक्त। अजित पवारांना मोठा धक्का। उद्धव ठाकरेंचा हट्ट फडणवीसांनी ऐकला। ठाकरे समितीवर शिवसेना आमदार नको, उद्धव ठाकरेंची ताठर भूमिका। शिंदे समर्थकाऐवजी शिशिर शिंदे समितीवर। संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा 729वा संजीवन समाधी सोहळा। संजीवन समाधी सोहळ्यासाठी भाविकांची मांदी आणली। महाराष्ट्र भाजपनं लाज सोडली। पालघर साधू हत्याकांड प्रकरणी वादग्रस्त काशीनाथ चौधरी भाजपात, आधी केले आरोप, आता दिला पक्षात प्रवेश। महामुंबईत सीएनजी पुरवठा कोलमडला। सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसह रिक्षा टॅक्सी सेवा गडबडली। चांद्रयान 4 मोहिमेला केंद्र सरकारची मंजुरी। मोहिमेत चंद्रावरून काही नमुने पृथ्वीवर आणण्याची योजना। प्रक्षेपण 2028 पर्यंत करण्याचं नियोजन। अमित राज ठाकरेसह 70 मनसैनिकांवर गुन्हे। सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश चव्हाण यांना धक्काबुक्की। अमित राज ठाकरेंवर पोलिसाला धक्काबुक्की केल्याचा गुन्हा। बांगलादेशमधील हिंसाचार प्रकरणी आज सुनावणी। शेख हसीना यांना मृत्यूदंड देण्याची युनूस सरकारची मागणी। हिंसाचारादरम्यान 1400हून अधिक हत्यांचा आरोप। लोणावळ्यातील स्थानिक कॅब चालकांची दादागिरी। बाहेरून येणाऱ्या कॅब चालकांवर हल्ला। स्थानिक कॅब चालकांनी बाहेरून आलेल्या कॅब फोडल्या। बाहेरच्या पर्यटकांनी लोणावळ्यात यायचं कसं असा सवाल। दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज स्मृतिदिन। शिवसैनिकांकडून आज बाळासाहेबांच्या स्मृतींना वंदन। दिल्ली कार स्फोट प्रकरणात ओमरच्या सहकार्याला अटक। एनआयएकडून आमिर रशीद अलीला अटक। स्फोटात वापरलेल्या कारची आमिरच्या नावावर नोंदणी। लाडक्या बहिणींनो, ई-केवायसी वेळेत पूर्ण करा। ई-केवायसी करण्यासाठी उरले शेवटचे 2 दिवस। ई-केवायसी करण्याची अंतिम मुदत 18 नोव्हेंबर। आज मुंबई भाजपाची महत्त्वाची बैठक। आगामी पालिका निवडणुकीसाठी भाजपनं कंबर कसली। मुंबई भाजपची सुकाणू समिती करणार विचारमंथन। बिहार सरकारचा 20 नोव्हेंबरला शपथविधी। पंतप्रधान नरेंद्र मोदी सोहळ्याला उपस्थित राहणार। नितीश कुमार 10व्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याची शक्यता। लागतात तेवढे पैसे खर्च करावेच लागतात। पैशांकडे पाहून लोक मत देत नाहीत। प्रफुल्ल पटेल यांच्या वक्तव्यावरून नव्या वादाची शक्यता। मवियाच्या लोकांना लाजही वाटत नाही। आंदोलन करणाऱ्यांचा निवडणुकीत बुरखा फाडून दाखवू। मुख्यमंत्री फडणवीसांचा मवियावर घणाघात। अंबादास दानवेंनी दरी वाढेल असं वक्तव्य करू नये। विजय वडेट्टीवार यांचा टोला। योगेश क्षीरसागरांनी राष्ट्रवादीची साथ सोडली। राजीनामा दिल्यानंतर क्षीरसागर भाजपात। मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत प्रवेश। आधी उमेदवार जाहीर करून मग युतीसाठी पत्र देणं चुकीचं। भाजप नेते रावसाहेब दानवेंची खोतकरांवर टीका। नाशिकच्या भगूर नगर परिषद निवडणुकीत महायुतीत फूट। शिवसेनेविरोधात भाजप राष्ट्रवादी एकत्र लढणार। चीन छापतोय भारताच्या शेजारील 5 देशांच्या नोटा। स्वस्त छपाईमुळे अमेरिकेसह इंग्लंडची बाजारपेठ चीननं हिरावली। दक्षिण कोरिया आण्विक पाणबुड्या तयार करण्याच्या प्रयत्नात। अणुऊर्जेवर चालणाऱ्या पाणबुड्यांना व्हाईट हाऊसकडून परवानगी। अमेरिका पाणबुड्यांना इंधन आणि तांत्रिक सहाय्य देणार। लंडनच्या नदीत भारतीयाच्या पाय धुण्यावरून वाद। घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल।
नवले पुलावरील अपघाताची चौकशी झाली पाहिजे, सरकारला उत्तरही दिलं पाहिजे, खासदार सुप्रिया सुळे यांची मागणी.